चहुवेदी जाण शाही शास्त्र कारण 18 पुराण हरीशी गाती। आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिलं की भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये पुण्य होतं, पुण्य पुण्य आणि ते पुण्य प्राप्त झाल्याच्या नंतर पुण्याने आपल्याला काय होतात तर श्री गुरुची भेट होते आणि श्री गुरूंच्या द्वारात गेल्याच्या नंतर श्री गुरूंचे द्वार हेची जयाचे सर्वस्व सार। श्री गुरूंच्या द्वारात गेल्याच्या नंतर मग तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवत्ता करावे दाशी सका अशी सद्गुरूची सेवा केल्याच्या नंतर मग श्री गुरु आपल्याला काय करतात तर देवाच्या द्वारामध्ये नेऊन उभा करतात। म्हणजेच भगवंताचा द्वार या शब्द भगवंताचं द्वार आपण काय केलं त्याचा अर्थ ज्ञानाचं द्वार। आणि एकदा का आपल्याला श्री गुरूंनी ज्ञान दिलं की मग काय होतं तेने मुक्तिचारी साधी येल्या। पण या सर्व अधिकार प्राप्त होण्यासाठी आपल्याला त्या द्वारापर्यंत जाण्यासाठी आपल्याला जर मुक्तीचं जर फल मिळवायचं असेल हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा। फल मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल भक्ती करावं लागेल, भक्ती। मग भक्ती करायची तर त्याला प्रमाण काय बुवा, भक्तीने प्रमाण आम्हाला प्रमाण सांगा ना काहीतरी तुम्ही। भक्ती केल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये मुक्ती मिळणार, नामस्मरण केल्याच्या नंतर चिंतन केल्याच्या नंतर आम्हाला काय मिळणार लाभ मिळणार असं प्रमाण सांगा ना ज्ञानोबराय। ज्ञानोबराय पुरावा देतात हा। तसं महाराज प्रमाण देत असताना कधीही काय करावं माणसानं मोठ्याचं प्रमाण द्यावं, मोठ्याचं। सहज आपण बोलून जातो अहो ते आमके आमके महाराज असं बोललात बरं का, असं बोललात म्हणजे ते बोललात तेच प्रमाण का श्रेष्ठ। श्रेष्ठ कधीही माणसांना प्रमाण देत असताना काय करायचं श्रेष्ठ व्यक्तीचं प्रमाण द्यायचं, श्रेष्ठ व्यक्तीचं। या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोण असन तर वेद हे वेद। वेद हा अतिशय श्रेष्ठ, अतिशय श्रेष्ठ। वेदामध्ये कुठलाही दोष नाही, निर्दोष असं प्रमाण म्हणजे काय आहे वेद, वेद। म्हणून ज्ञानोबराय या ठिकाणी प्रमाण देत असताना ज्ञानोबराय म्हणतात मी सांगतो म्हणून तुम्ही भक्ती करू नका। तर मी प्रमाण कोणाचं देतो बघा, ज्ञानोबराय सांगतात शब्द बघा ज्ञानोबरायच्या। ज्ञानोबराय म्हणतात चहुवेदी जाण शाही शास्त्र कारण 18 पुराण हरीशी गाती। अरे बाबांनो जो वेद आहे ना वेद, तो वेद त्या भगवंताचं गायन करतो। वेद 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्या भगवंताचं गायन करतात, गायन करतात। गायन करतात म्हणजे चाली म्हणतात का ते भगवंताच्या, असे कोणी म्हणू शकतं गायन गायन। कारण की या ठिकाणी ज्ञानोबरायने काय शब्द वापरला गाती। आपण सहज काय म्हणतो ओ तो खूप छान गायन करतो, गायन करतो म्हणजे काय करतो राग रागिने म्हणतो। मग 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे भगवंताचं गायन करतात म्हणजे भगवंताचं चाली लावून काही म्हणतात का गायन गायन। गाती या शब्दाचा अर्थ काय तर गाती या शब्दाचा अर्थ वर्णन करणे, वर्णन। कारण की यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुस्तस तुन्वन्ति दिवे स्तवैर वेदे सांग पद कर्मोपनिषदैर गायन्ति सामगा। गायन्ति, गायन्ति म्हणजे काय तर वर्णन करणं, वर्णन। तर भगवंताचं 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण हे काय करतात वर्णन करतात, वर्णन करतात। त्यातही एक शंका येऊ शकते वेदाला त्याचं वर्णन करता येतं का, ही एक शंका येऊ शकते। कारण की तुकोबाराय सांगतात श्रुती नेती नेती म्हणती। भगवंत कसा आहे हो वेदाला जर विचारलं परमात्मा कसा आहे, गोरा आहे का काळा आहे का ठेंगणा आहे, कसा आहे का जाडा आहे, कसा कसा आहे परमात्मा। तर परमात्मा कसा आहे हे सांगता येत नाही, पण काय करतात सांगण्याचा प्रयत्न करतात। मग कसा नाही मग सांगताना सांगतात ते दुःखरूप नाही, परमात्मा कसा आहे सुखरूप आहे म्हणून सांगतात आनंद। परमात्मा एक आहे एक म्हणून अद्वय। आणि तो परमात्मा देश काल वस्तू काय आहे अपरिचिन्न, परिचिन्न नाही व्यापक आहे म्हणून म्हणतात नित्य आनंद अद्वय नित्य। असं काय करतात शास्त्रकार त्या परमात्म्याचं वर्णन करतात। त्याचं वर्णन करता येत नाही पण तो काय सांगतात असा नाही म्हणून असा आहे।
आता परमात्मा काय नाही, दुःख स्वरूप नाही. दुःख नाही म्हणून काय म्हणतात, सुख स्वरूप आहे. अनित्य नाही म्हणून नित्य स्वरूप आहे. असं वेद शास्त्र त्याचं काय करतात, त्या परमात्म्याचं सतत नित्य वर्णन करत असतात. असं ज्ञानोबराय काय करतात, त्याच्यामुळे आपल्याला वेदाचं प्रमाण देतात. कारण की या जगामध्ये आपण कुणाचं प्रमाण मानावं, असं काय भगवान श्रीकृष्णाला विचारलं. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य कार्य व्यवस्थित. आपल्याला जर खरं काय, खोटं काय, पाप काय, पुण्य काय, योग्य काय, अयोग्य काय याबद्दल जर विचार करायचा असेल, निसंशय जर विचार करायचा असेल, तर शास्त्राला प्रमाण मानावं. शास्त्रालाच विचारावं महाराज, शास्त्रालाच. शास्त्राशिवाय, वेदाशिवाय अन्यत्र कुणाचं प्रमाण मानू नये. जरी आपले बाप, आई, नातेवाईक, तत्संबंधी सांगत असेल आणि ते सांगत असताना जर ते वेदाच्या विरोधात असेल, तर माणसाने त्यांचंही ऐकू नये. वेदाचं ऐकावं. ज्याला स्वतःचं कल्याण करावं वाटतं, स्वतःचं हित व्हावं वाटतं, अशा व्यक्तीने वेदाला प्रमाण मानावं. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात काय, त्यामुळे चहुवेदी जाणं शाही शास्त्र कारण. 18 पुराण 250 गाती असे असणारे 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण हे काय करतात, त्या भगवंताचं चिंतन करतात.